वाढदिवस एका युवा नेतृत्वाचा, वाढदिवस निष्ठावंत शिवसैनिकाचा, वाढदिवस धुळ्याच्या शिलेदाराचा, होय वाढदिवस ॲडव्होकेट पंकज गोरे यांचा। ॲडव्होकेट पंकज गोरे धुळ्याच्या समाजकारण आणि राजकारणातलं एक आक्रमक आणि धडाडीचं युवा नेतृत्व। पाण्याला भक्तीचा स्पर्श झाला की त्याचं तीर्थ होतं, अन्नाला भक्तीचा स्पर्श झाला की त्याचा प्रसाद होतो, आणि माणसाला संवेदनशीलता आणि समाजभान याचा स्पर्श झाला की त्याचा ॲडव्होकेट पंकज गोरे होतो। 80% समाजकारण आणि 20% राजकारण या सूत्रानुसार या महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा हा निष्ठावंत शिवसैनिक 2009 साली विद्यार्थी सेनेपासून सुरू झालेला हा प्रवास सिद्धिविनायक ट्रस्ट आणि युवा सेनेचा राज्य सहसचिव इथपर्यंत येऊन पोहोचला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि युवा सेना प्रमुख आदित्य साहेबांचा निकटवर्तीय असणारा हा धुळ्यातील तरुण 2009 साली विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारणात प्रवेश करता झाला। विद्यार्थ्यांचे प्रश्न असो, विद्यापीठातील परीक्षांची अडचण असो किंवा विद्यार्थ्यांचा कुठलाही प्रश्न असो, तो एकदा हातात घेतला की तो सोडवला जाणारच ही खात्री, हा विश्वास पंकज गोरे यांनी अल्पावधी काळातच विद्यार्थ्यांच्या मनात संपादन केला आणि तिथूनच पुढे शहरातीलच नव्हे तर अवघ्या उत्तर महाराष्ट्रातील तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास त्यांनी सुरुवात केली। विद्यार्थ्यांना शिक्षणात कुठल्याही अडचणी येऊ नये, तसेच त्यांचे प्रश्न मार्गी लागून त्यांना न्याय मिळावा हीच एकमेव धारणा मनाशी बाळगून सुरू असलेलं हे कार्य आजही अविरत सुरू आहे। कुटुंबात कुठलाही राजकीय वारसा नसताना फक्त धुळेकर बांधवांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने प्रश्न मांडत ते सोडवत राहणे या एकाच ध्येयाने ॲडव्होकेट पंकज गोरे सातत्याने झपाटलेले असतात। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र धुळ्यात व्हावे, तसेच कृषी विद्यापीठ धुळे शहराला मिळावे, त्यातून इथल्या तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी शेकडो आंदोलने ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी केली। त्यांच्यातील आक्रमकता, निर्भीडपणा, धाडसी वृत्ती, वक्तृत्वशैली या गुणांच्या जोरावर अल्पावधी काळातच त्यांना सिद्धिविनायक ट्रस्टची जबाबदारी देण्यात आली। त्यासोबतच युवा सेनेच्या राज्य सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली। फक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपुरता मर्यादित न राहता पुढे धुळेकर नागरिकांच्या कोणत्याही समस्या असो, शासकीय कार्यालयातील कामकाज असो किंवा अन्य कोणतेही प्रश्न असो, ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्याकडे गेलो की आपला प्रश्न हमखास सुटणार हा विश्वास धुळेकरांच्या मनात त्यांनी निर्माण केला। माझ्या धुळे शहराची ओळख ही साता समुद्रापार गेली पाहिजे, इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, आजवरच्या निष्क्रिय पुढाऱ्यांनी धुळ्याची नकारात्मक तयार केलेली ओळख ही सकारात्मक तयार झाली पाहिजे, हा विचार ॲडव्होकेट पंकज गोरे यांना सातत्यानं कार्य करण्यासाठी प्रेरित करत असतो। धुळे शहराची ओळख असणाऱ्या खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीच्या मंदिराचा विकास व्हावा या उद्देशाने त्यांनी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून तब्बल 3.5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त करून दिला। विद्यार्थ्यांचे प्रश्न, धुळेकर नागरिकांच्या समस्या यासाठी रात्रीचा दिवस करत पंकज गोरे सातत्यानं कार्यमग्न असतात। कोरोनाच्या संकटात सगळे राजकीय पुढारी घरात सुरक्षित बसलेले असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेचा हा निष्ठावंत कार्यकर्ता रस्त्यावर उतरून मदत कार्य करीत होता। या काळात दररोज 1000 बांधवांना मोफत जेवणाचं वाटप असेल, 1600हून अधिक कुटुंबियांना किराणा किटचे वाटप असेल, रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्ताचं संकलन असेल, गर्भवती महिलांना वाहन उपलब्ध करून देणं असेल, तसेच रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणं असेल, लसीकरण केंद्र सुरू करून लाखो धुळेकर नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्याचं काम ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी या काळात केलं। अशी एक न अनेक शेकडो कामे आजवर सुरू असून फक्त धुळे शहराचा विकास आणि या शहराला वैभव प्राप्त व्हावं या विचारातून शिवसेनेचा हा निष्ठावंत कार्यकर्ता सतत झटत असतो। शहरातील गरुड मैदान खेळाडूंना खुले व्हावे यासाठी पंकज गोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला, निधी उपलब्ध करून आणला आणि त्यातून गरुड मैदानाचा कायापालट झाला। जिल्हा रुग्णालयाला सिटी स्कॅन मशीन सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिले। सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून हजारो धुळेकर बांधवांना वैद्यकीय मदत ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी मिळवून दिली। कोणतेही संविधानिक पद नसताना आजवर शासनाच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून आणला, तो फक्त विश्वासाच्या आणि धुळे बदलाच्या केलेल्या संकल्पाच्या जोरावर। पंकज भाऊ, आज तुमचा वाढदिवस साजरा होत असताना हा दिवस जसा तुमच्यासाठी खास आहे तसा हा दिवस आमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा असतो। जिल्ह्यात आजवर कोणत्याही युवा नेतृत्वाला जमलं नाही ते अत्यंत कमी कालावधीत आपण केले। खरं तर आमच्यासारख्या तरुणांकरता तुम्ही एक विचार आहात,
हा विचार पुढे नेण्याचा, तो कृतीत उतरविण्याचा सातत्याने आम्ही प्रयत्न करत राहू. परमेश्वराने आपल्याला काम करण्याच्या दिलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आपल्या शहरातील नागरिक आपल्याकडे आल्यावर तो समाधानाने गेला पाहिजे हा विचार तुम्ही आमच्यात रुजवला. आपल्याशी नाळ जोडल्यापासून तुम्ही आमच्यापासून कधीच वेगळे झालेले नाही. एक मोठा भाऊ, कुटुंबातील सदस्य, हक्काने रागवणारा पण तेवढ्याच मायेने प्रेमाने खांद्यावर हात टाकून आमच्याशी संवाद साधणारा आमचा भाऊ ही आमची ओळख आहे, आमचं अस्तित्व आहे, आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे. एवढंच नाही तर आमचा विश्वास आणि आमचा श्वास आहात तुम्ही. जीवात जीव असेपर्यंत आणि शेवटचा श्वास असेपर्यंत तुमच्या पाठीशी तुमची सावली बनून राहण्याचं आश्वासन आज तुम्हाला देत आहोत. तुमच्या हातून शहराच्या विकासाचं कार्य अविरत घडत राहो. तुमच्या धुळे बदलाच्या संकल्पाला लवकर यश येऊ. धुळ्याच्या शिलेदाराला आमचा श्वास असणाऱ्या आमच्या दादाला आई भगवती, विघ्नहर्ता सिद्धिविनायक विधान भवनात जाऊन धुळेकरांची सेवा करण्याची संधी देव हीच प्रार्थना. भाऊ, वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.